छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये समाज कल्याण अंतर्गत जे वसतिगृह आपल्याकडे आहेत, आदिवासी विभागाअंतर्गत जे वसतिगृह आहेत, या वसतिगृहातून अनेक तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत। तर आज आम्ही समाज कल्याण वसतिगृह किल्ल्या या ठिकाणी जे वसतिगृह आहे 1000 मुलांचे वसतिगृह इथं आलेलो असताना इथल्या मेसमध्ये आम्ही व्हिजिट केला। तर इथल्या मेसचे जे स्टोर रूम आहे तिथं अक्षरशः वास यायला लागलाय आणि तिथं स्वच्छता अजिबात नाही आहे। तशा घाण वातावरणामध्ये तिथं जेवण बनवलं जात आहे आणि विद्यार्थ्यांना ते दिलं जात आहे। केळी सडलेली आहेत, अंडे खराब झालेले आहेत, भाज्या त्या ठिकाणी खराब आहेत, पोळ्या देखील त्या ठिकाणी जाड रट अशा पोळ्या विद्यार्थ्यांना खाऊ घातल्या जात आहेत। तर हे निकृष्ट दर्जाचं जेवण तात्काळ बंद करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण जेवण जे आहे ते खानावळीमध्ये मेसमध्ये दिलं गेलं पाहिजे। म्हणून आम्ही या ठिकाणी आज विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव इथं आलो होतो। आमची सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना विनंती आहे की आपण इथं भेट देत असतात तर इथला दर्जा नक्कीच सुधारायला हवा होता, मात्र अद्याप सुधारला नाही। फक्त आपण येऊन या ठिकाणी मीडियांना घेऊन येऊन एका दिवसापुरता ते तेवढा सुधारणा करतात, पण विद्यार्थ्यांच्या खऱ्या समस्या तुम्ही ऐकून घेतल्या पाहिजेत। मीडियाने देखील त्यांना कव्हरेज दिलं पाहिजे। विद्यार्थ्यांची अशी तक्रार आहे की मीडिया सुद्धा त्यांना कव्हरेज त्या ठिकाणी देत नाही किंवा विद्यार्थ्याचं म्हणणं ऐकलं जात नाही। एखादा विद्यार्थी पुढे येऊन बोलत असेल तर त्याच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो। या सगळ्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत आणि गुणवत्तापूर्ण जेवण या ठिकाणी वसतिगृहांमध्ये सुनिश्चित झालं पाहिजे। दर्जेदार असं अन्न विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे। यासाठी आम्ही स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया SFIच्या वतीनं पुढे येणाऱ्या काळामध्ये तसेच काँग्रेसच्या दीक्षा पवार आहेत यांच्या आम्ही काँग्रेस आणि SFIच्या वतीनं येणाऱ्या काळात आंदोलन मोठं उभारणार आहोत। मी अरुण मते, SFI राज्य कमिटी सदस्य। धन्यवाद।